थँक्यू डीजे. खूप चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला भेटलंय. गरजा शिवाजी महाराज निश्चित इथे आपण छत्रपती शिवरायांचं संगीत सातत्यानं ऐकवलं जात आहे. नाही कुणापुढे झुकला, नाही कुणापुढे वाकला, असा मर्द मराठा शिवराय ऐकला. छत्रपती शिवरायांचं संगीत सातत्याने डीजे कडनं येत आहेत, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. पहिला पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाला आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती लागली ती बिनबाद 8 धावा. मॅच क्रमांक आपण पाहतो इथे मैदानावरती चौथा सुरू या भंडारली विपक्ष श्री गणेश खोडी या दोन टीम मध्ये टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला कॅप्टननं आणि पहिला पॉवर प्ले मध्ये अरुण टोमरेने खूप चांगली गोलंदाजी केली. तो गोलंदाज हर्षद टोमरे. पहिला चेंडू यष्टा उद्ध्वस्त केल्यात आणि इथनं पहिला विकेट माघारी जाणार. फर्स्ट विकेट गॉन. फलंदाज बाद होतात मैदानावरती. धीरज बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. जबरदस्त संगीत आपण पाहतो. संगीतांचा मुद्रांना फेश केला जात आहे. चंदूशेठ ठोंबरे स्मृती चषक 2019 चौथं वर्ष सालाबाद प्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहानं मोठ्या ताटामादानं या स्पर्धेचं आयोजन पाहायला भेटलं आणि या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सर्वे सन्माननीय किरण शेठ ठोंबरे, पंचायत समिती सदस्य, मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष. निश्चित नेहमीच त्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी राहिली आणि सातत्यानं एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून घडत आहे आणि आज स्पर्धा देखील बघा त्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य पाहायला भेटते. 17-17 नंबर प्रत्येक बक्षिसच्या भागे असेल, गाडीचा क्रमांक 17-17 या सर्व काही गोष्टी तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला भेटतील. हा चेंडू पॅडवरती. अंपायर डिसिजन आउट. LBW अनदर विकेट. अजून एक फलंदाज मैदानावरती बाद होत आहे. अक्षय बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. थोडं संगीत मला थांबवतो मी. आमच्या नक्कीच कोपर खेळण्याचे सर्वात आता जवळचे मित्र आहेत किरणदादांचे. त्याच्यामध्ये शुभ आगमन होतो आमचे प्रवीणजी पाटील कोपर खेळण्याचे आहेत. नक्कीच शहर प्रमुख आहेत. त्याच्यानंतर होतो आमचे दीपक पाटील समाजसेवक आहेत. त्याच्यानंतर आमचे विद्यानंद पाटील विभाग प्रमुख आहेत आणि 3 असे नक्कीच दिग्गज असे व्यक्तिमत्व आमचे किरणदादांचे नक्कीच जवळचे मित्र यांचं शुभ आगमन झालं आहे. यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक नक्कीच आभार व्यक्त करतो. किरणदादांचा नक्कीच मित्रपरिवार खूप मोठा आहे आणि आता मात्र आवर्जून कोपर खेळण्यावरून आवर्जून मात्र आता मान्यवर आपल्यासोबत जॉईन झाले आहेत. त्यांचं देखील चंदूशेठ ट्रॉफीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक सच्चे स्वागत. पटांगाची आतिथ्याची बघा सुरू आहे कारण का मान्यवरांचं आगमन नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल आपल्या व्यासपीठावरती. बॅक टू क्रिकेट आपण ऐकूया योगेश मडवी यांना. तर निश्चित आपण पाहतो इथे सन्माननीय श्री दत्ता ठोंबरे खोणी गावचे कोच. प्रत्येक षटकारास 117 रुपयाचं प्राइज त्यांच्याकडनं असेल. जेव्हा खोणी टीम मैदानावरती बॅटिंगसाठी येईल तेव्हा 117 रुपयाचं प्राइज असेल प्रत्येक षटकारासाठी. 2 बॉल 2 विकेट. मग हा चेंडू गॅप मध्ये खेळतात. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आकाश ठोंबरेकडनं. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं इथे. तोपर्यंत मात्र इथे सिंगल येणार. एकूण धावसंख्या आपण पाहतोय धाबळकावरती लागली ती 9 धाबा. 2 बाद 9 धाबा. पहिला पॉवर प्ले मध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. मध्ये या ओव्हर मध्ये हर्षद ठोंबरेने चेंडू फेकले. 3 धाबा कसे केलेत यावेळेस फक्त आणि फक्त 1. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील षटचित्र टिपली जातात. हा चेंडू सुरेख फटका. यावेळेस मात्र चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. तर यावेळी षटकार आलाय. एकूण धावसंख्या आता पुढे सरकेल. आपण पाहतोय या ठिकाणी धावसंख्या पाहायला भेटते मैदानावरती 15 धाबा आपण पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक हर्षद टोंबरे ज्यानं सुरेख गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत आपण पाहतो 4 चेंडू त्याने फेकल्यात. 7 धाबा.
तर 2 विकेट. हा चेंडू पॉइंट मध्ये आकाश टोंबरे होते. सुरक्षित देखील पाहायला मिळते तिथे. यावेळेस कुठल्या प्रकारची धाव येत नाहीये. अजून एक डॉट बॉलची समाप्ती. कौतुक करेल मी इथे हर्षद टोंबरेचं करणं. पहिला पाबोपेमध्ये अरुणनं 8 धावा दिल्या आणि आतापर्यंत 5 चेंडूमध्ये हर्षद टोंबरेनं फक्त 7 धावा दिल्यात. याची ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्षणचित्र देखील टिपले जातात. अजून एक विकेट. क्लिंग बोल्ड यष्ट्याप उद्ध्वस्त झाल्यात. या ओव्हरमध्ये 3 झटके दिलेत भंडारली टीमला आणि इथे षटक देखील समाप्त होत आहेत. बघा चेंडू पडला, फलंदाज शपथ झाली तर ऑनसाइडला मात्र इथे लेग स्टंप उद्ध्वस्त केला आणि इथे अजून एक विकेट प्राप्त केली हर्षद टोंबरेनं. एकूण धावसंख्या धावपळकावरती लागली होती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 3 बाद फक्त 15 धावा. चंदूशे ठोंबरे स्मृतीचा चषक हायर मानाचा. चंदूशे ठोंबरे स्मृतीचा चषक हायर मानाचा. औंधा कोली या गावाचा मान हाय किरणशे ठोंबरेचा. औंधा कोली या गावाचा मान हाय किरणशे ठोंबरेचा. औंधा कोणी या गावाचा चंदूशे स्मृती चषकाचा. औंधा कोणी या गावाचा चंदूशे स्मृती चषकाचा. तर इथे आपण पाहतो 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 15 धावा फक्त एकवटल्या जात आहेत. 3रं षटक इथे मार्ग सुरू आपण पाहतोय. दत्ता टोंबरे पहिला चेंडू फेकतोय. सुरेख चेंडू होता. चेंडूची लाईन बघा खूप चांगली होती. कारण चेंडू गुडलेनवरती पडला, थोडासा टेकअप झाला आणि फलंदाज मात्र इथे बीट होतात. डॉट चेंडूची समाप्ती. भंडारली टीमनं सुरुवात थोडी कमजोर केली मैदानावरती. कारण आज आपण पाहतो काल देखील एक विक्रम पाहायला भेटला, इतिहास पाहायला भेटला. जीजी स्पोर्ट वाकलस टीमकडनं 85 धावा 20 बॉल मध्ये केतननं ठोकल्या आणि टीमनं 119 धावा. आणि आज पुन्हा एकदा तसाच खेळ पाहायला भेटला होता दातुली टीमकडनं 117 धावा. हा चेंडू कट करतोय. यावेळेस पॉइंटला बीट केलाय. चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. तर यावेळेस मात्र चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीनं एकूण धावसंख्या 3 बाद 19 धावा. बिग फाईट मॅच तुम्ही एन्जॉय करता. भंडारली विपक्ष खोणी या 2 टीम मध्ये. दोन्ही टीम चांगले आहेत. मध्ये मैदानावरती आपण पाहतोय दत्ता ठोंबरे वन्स अगेन. हा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटला बीट केलाय. त्याच दिशेला पुन्हा एकदा चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर. 2 चेंडूवरती 2 चौकार. निश्चित दोन्ही चेंडू आपण पाहतो त्याच पद्धतीचे होते. त्याच पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय बॅकवर्ड पॉइंट मध्ये जिथे क्षेत्र पूर्णपणे खाली होतं. आणि अभि चेंडू आपण पाहतोय जातोय बाउंड्रीच्या बाहेर. लगातार चौकार येत आहेत सूरजच्या बॅट मधून. स्ट्रायकरवरती सूरज, नुस्ट्रायकरवरती किशोर तुम्हाला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज नुस्ट्रायकरवरती आहेत. मात्र इथं एका बाजूला आपण पाहतो सूरज ज्याने 4 चेंडू खेळल्यात. 2 चौकाराच्या मदतीने त्यानं टीमसाठी 9 धावेचं योगदान दिलं 23. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू जाईल कव्हरकडे. जोपर्यंत शतरक्षक तिथे थोडस खराब शतरक्षण दाखवत आहेत. चेंडू उचलून फेक करतील तोपर्यंत मात्र ही दुसरी धाव. 2 धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या 3 बाद 25 धावा. दुपारचं सत्र आपण पाहतो निश्चित 11 वाजून 56 मिनिटं झाली आहेत आणि मॅच क्रमांक 4 तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. प्रत्येक दिवशी 12 संघ या स्पर्धेमध्ये उतरतात. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी राहिली. खास करून सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय जयबसोबा माने टीमनं. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेला चांगलं शतरक्षण पाहायला मिळेल. फक्त सिंगल येते
आणि या सिंगच्या माध्यमातून एकूण धावसंख्या 26 लॉस ऑफ 3 विकेट. सिंग डबलच्या माध्यमातून इथे भंडारी टीम पुढे सरकली आणि आतापर्यंत 26 धावा. निश्चित इथे एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल तर कोणी टीम स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळतोय, खेळपट्टीचा खूप अनुभव आहे आणि इथे ग्राउंडचा खूप अभ्यास आहे, त्यामुळे त्या टीम समोर खेळताना 55-60 धावेचं टार्गेट तरी इथनं सेट करावं लागेल. हा चेंडू खोलवर होता, इथे मात्र स्ट्रॉंग अपिलामध्ये उत्साह होता, आत्मविश्वास कमी. आता इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव येते. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती लागली येते 27 रन. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे धावसंख्या आपण पाहतोय 3 बाद फक्त 27 धावा. तर नेक्स्ट मॅच साठी मी आमंत्रित करेल. चला नेक्स्ट मॅच इथे मैदानावरती असेल तर या मैदानावरती तिचं अजून एक मॅच इथे पाहायला भेटेल. वाडेगर विपक्ष जुनी डोंबिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेल आपण लगेचच टॉस साठी यावं. वाडेगर टीमचे कॅप्टन तर विकी आपण टी शर्ट द्यायचे वाडेगर टीमला. तर नेक्स्ट मॅच इथे पाहायला भेटेल वाडेगर विपक्ष जुनी डोंबिवली. आपण लगेचच टॉस साठी या. 2 षटक संपेपर्यंत तुम्ही टॉस साठी या, कारण एक मॅच आपण अगोदर केलेला उत्तरशी विपक्ष गौरीपाडा, ही मॅच आपण लवकर केलेली आहे. त्याच्यानंतर एक मॅच पाहायला भेटेल नारिवडी आणि ओसारगर या 2 टीम मध्ये. तर इथे धावसंख्या आपण पाहतोय 27 9.00 ची सरासरी गाठताना भंडारी टीमनं फक्त 27 धावा एकवटल्यात. गोलंदाज हर्षद ठोंबरेचा वापर केला पुन्हा एकदा, ज्या हर्षदनं आपल्या ओव्हरमध्ये 7 धावा देऊन 3 विकेट प्राप्त केल्या होत्या, त्याच गोलंदाजाचा पुन्हा एकदा वापर केला 4थ्या षटकामध्ये. गोलंदाज हर्षद ठोंबरे पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आणि पुन्हा एकदा तयार झालेत गोलंदाजीसाठी. राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू सुरेख होता, चेंडू फेकून दिलाय वाडिश लॉंगांच्या दिशेला, जिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला भेटलाय. जोपर्यंत चेंडू उचलून फेक केली जाईल तोपर्यंत मात्र इथे 2 धावा येतात. सिंगल डबलच्या माध्यमातून हा संघ पुढे सरकलाय. सिंगल डबलच्या माध्यमातून एकूण धावसंख्या आपण पाहतोय फक्त 29 धावा. कारण इथनं विनोद फडेल आपण पाहिलं तर चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर मोठी पटकेबाजी करावी लागेल. फलंदाज सूरज आणि त्याला साथ देतात मैदानावरती किशोर स्ट्रायकरवरती. हा चेंडू इथे मात्र खूप चांगला होता, मात्र पडल्यानंतर पंचांनी स्वर घोषित केला. अवंत धावसंख्या भारतीय. स्ट्रायकरवरती फलंदाज किशोर, नो स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहतोय सूरज. तर एकूण धावसंख्या आपण पाहतोय इथे 30 धावा. 3रं षटक समाप्त झाले. 4थं षटक हर्षद ठोंबरेचा वापर केलाय, ज्यानं आपल्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या. हा चेंडू पॅडवरती आणि ते स्ट्रॉंग अपील. अजून एक विकेट प्राप्त केली आहे. किशोर बॅक टू द पव्हिलियन. LBW सम्राट शिवसेना 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 सम्राट. थँक्यू डीसी. खूप चांगलं संगीत. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता, डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना आज मुभा आहे, कारण साहेब तुमच्याचमुळे मराठी माणूस उभा आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं संगीत इथे डीजे मास्टरकडे आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. स्पर्धा देखील तुम्ही पाहता निश्चित या स्पर्धेमध्ये त्यांचं कक्ष देखील बनवलं गेलंय. त्याच्यानंतर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं कक्ष तुम्ही पाहाल. स्वर्गीय चंदूशेठ टोंबरे कक्ष, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कक्ष. हा चेंडू सुरेख होता. यावेळी पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ झाला, बाउन्स दिला चेंडूला आणि इथे मात्र आपण पाहतोय निश्चित चेंडू खूप चांगला होता. पडल्यानंतर आपण पाहतोय बघा कसं उंची घेतोय आणि इथे फलंदाज ऑफसाइड मध्ये कट करण्याचा प्रयत्न करत होते. डॉट चेंडूची समाप्ती. एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 30 धावा.
चौथं षटक मार्गस्थ 3 चेंडू फेकले तिथे 3 चेंडू मध्ये 3 धाबा खर्च केल्यात तर्षदनं 1 विकेट देखील प्राप्त केल्यात गोलंदाज तयार पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर द विकेट हा चेंडू गुडलेला पडला ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता निश्चित आपण पाहतोय चेंडूची लाईन इथे पाहत नाही फलंदाज कारण चेंडू कुठे पडतो एक्झॅक्टली आणि इथे ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू यायच्या अगोदर बॅट इथे खूप फिरून बसल्यात आणि डॉट चेंडूची समाप्ती एकूण धावसंख्या 30 रन्स लॉस ऑफ 4 विकेट आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत हर्षदनं हा चेंडू सुरेख स्ट्रोक आत्ता मात्र चेंडू जाईल लॉंगांच्या दिशेला तिथे मात्र सुरेख झेल टिपला जातोय फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन 5वा धक्का थँक्यू डीजे इथे मात्र 5वा फलंदाज बाद झाल्यात आणि 5च्या 5 फलंदाज हर्षद ठोंबरेनं बाद केल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 3 फलंदाज या ओव्हर मध्ये 2 विकेट एकूण 5च्या 5 पैकी फलंदाजांना बाद केलं तिथे गोलंदाजी करताना निश्चित आपण पाहतोय हर्षद ठोंबरेनं काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली मैदानावरती एक जबरदस्त मॅच मैदानावरती तुम्ही एन्जॉय करता बघा खेळपट्टीचा किती अभ्यास आहे हे आज पाहायला भेटलं हा चेंडू सुरेख होता फक्त कट करतोय शॉर्ट लेग रिझन मध्ये तिथे मात्र शतक्षक चेंडूला उचलून फेक करतायत तोपर्यंत सिंगल आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पाहायला भेटेल 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 धाबा 5 बाद 31 धाबा चला नेक्स्ट मॅच साठी जुनी डोंबिवली टीमचे कॅप्टन वाडगे टीमचे कॅप्टनला विनंती करेल आपण टॉस साठी याबाबत जो आजच्या दिवशी 5वा मॅच पाहायला भेटेल आणि पहिला पैकी एकूण 4था मॅच निश्चित आपण 6वा मॅच अगोदर खेळूया तर वाडेगड टीमचे कॅप्टन आणि जुनी डोंबिवली टीमचे कॅप्टन टॉस साठी यावं तर 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय 4 षटकामध्ये आपण पाहतो इथे भंडारी टीमनं आतापर्यंत फक्त 31 धावा लावल्यात धावपकावरती संत बहाते इंद्राणी या प्रकारे धावसंख्या पाहायला भेटली सातत्य या ठिकाणी पण पाहिलं एका बाजूला विकेटचं सातत्य टिकवलं हर्षद ठोंबरेनं 2 ओव्हर मध्ये आपल्या धावा त्यानं खर्च केला इथे 11 आणि तब्बल 5 फलंदाजांना बाद केल्यात काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली हर्षदकडनं मी कौतुक करेन हर्षद ठोंबरेचं आणि आता मात्र शेवटचं ओव्हर वापर केला इथे शेवटच्या ओव्हर मध्ये किरण मात्रे शेवटचा ओव्हर किरण मात्रे आपण पाहतो गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तर स्ट्रायकर मध्ये फलंदाज सूरज हा चेंडू विकेट करतोय पहिला चेंडू मध्ये इथे किरण मात्रेचं स्वागत केलं वेलकम टू द ग्राउंड आणि चेंडूला फेकून देतोय मिड विकेटच्या वरनं 6 धावेसाठी सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा तर इथे षटकार येते एकूण धावसंख्या 37 रन या फटक्यांची खूप गरज आहे हा चेंडू खूपच खराब होता आता इथे चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर गेला पंचांनी स्वैर घोषित केलाय निश्चित आपण बघतो खूप शॉर्ट पीस चेंडू फेकला मैदानावरती मग यावेळेस वाईटचा इशारा येतो एकूण धावसंख्या आपण पाहतोय 38 रन किरण मात्रेवरती पहिल्या चेंडूवरती प्रत्येकाला चढवला नंतर दुसऱ्या चेंडूमध्ये थोडस प्रेशर पाहायला भेटलं आणि चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर त्यानं फेकलाय चला लगेच सामना सुरू करायचा पंच चला कोणी टीम वेळ घेऊ नका तर निश्चित आपण पाहतोय धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते 38 रन किरण मात्रे पुन्हा एकदा हा चेंडू वन्स अगेन फेकून दिलाय
लांगांच्या वरनं यावेळेस लगातार मोठे फटके. चेंडू जातो सी मार्शा पलीकडे. अजून एक ब्रँडेड स्ट्रोक षटकार. कौन चले शिवसेना के बीच चले कौन चले भाई कौन चले शिवसेना के बीच चले कौन चले भाई कौन चले शिवसेना के बीच चले कौन चले भाई कौन चले शिवसेना के बीच चले. थँक्यू डीजे. आत्ता मात्र इथे प्रतिहल्ला चढवलं जातोय सूरजकडनं. कारण एकमेव असा फलंदाज आहे त्याच्या बॅटमध्ये खूप काही धावा बनताना पाहिलात. 9 बॉल 25 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. लगातार 2 चेंडूमध्ये 2 षटका दाखवल्यात. कारण इथं मोठ्या फटक्यांची खूप गरज आहे. मी सांगितलं कारण इथं 55-60 धावेचं टार्गेट जर सेट करायचं असेल तर अशीच खेळी करावी लागेल. एकूण धावसंख्या आपण पाहतो यावेळी 44 रन, लॉस ऑफ 5 विकेट. चेंडू फेकले तिथे किरणनं फक्त 2 आणि तब्बल 13 धावा त्याने खर्च केल्यात. थोडीशी मागणी गोलंदाजी. पुन्हा एकदा किरण मात्र तयार झाल्या गोलंदाजीसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र पडल्यानंतर फलंदाजाला बीट करून गेला. चेंडू बघा गुडलँड वरती पडला आणि पडल्यानंतर बाउन्स झाला आणि निश्चित फलंदाजाला बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. एकूण धावसंख्या 5-44 आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 मैदानावरती सुरू या. श्री गणेश खोणी विपक्ष भंडारली हा मॅच मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पंचामा सांगतायत की चेंडू सुमार आहे ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू होता आणि इथे मात्र पंचांनी सुमार घोषित केलाय. एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 45. अद्याप 3 चेंडू येणं बाकी असतील कारण 3 चेंडू मध्ये 1-2 मोठे फटके एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. आणि इथं जरी 55-60 धावेचं टार्गेट सेट झाला तरी मॅच खूप चांगली पाहायला मिळेल. हा चेंडू वन्स अगेन लेग स्टंपच्या बाहेर गेला. यावेळेस लगातार खराब गोलंदाजी. 3 चेंडू त्याने फेकल्यात आणि तब्बल त्यानं 15 धावा खर्च केला मैदानावरती. 3 बॉल मध्ये 15 धावा. इथे किरण मात्र खर्च करतोय. एक भरोशाचा गोलंदाज होता. निश्चित स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना इथे मागणी गोलंदाजी किरण कडनं. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय वाईड बॉल. लगातार 3 बॉल 16 धावा आणि इथं खर्च केल्यात निधी मैदानावरती. कारण 2 षटकार आल्यानंतर एक फक्त डॉट बॉल त्यांनी फेकला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय तब्बल 4 वाईट या ओव्हर मध्ये फेकल्यात. तर 6 तब्बल त्याने चेंडू फेकलेत. आतापर्यंत 9 चेंडू. एकूण धावसंख्या 47 रन. तर इथं धावांची खूप गरज आहे. धावा कशाही येवत मग धावा येणं इथे भंडारली टीम साठी खूप महत्वाचं असेल आणि त्या धावा इथे किरणच्या माध्यमातून खर्च केल्या जात आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय धावसंख्या पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 47 धावा. डॉट चेंडूची समाप्ती. गणितचित आपण पाहतोय त्यांचे समर्थक देखील खूप संख्येने आहेत. कोणी टीम म्हटलं तर स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळतो आणि आज त्यांचं पूर्ण गाव या ठिकाणी उपस्थित आहे आणि मॅचला एन्जॉय करत आहे. मग एक एक चुका खूप मागात पडतील आणि इथनं चेंडू फेकले गेले 4. एकूण धावसंख्या. हा चेंडू यावेळेस मात्र फुटबॉलचा वापर केलाय फलंदाजानं आणि चेंडूला फेकून दिलाय सर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर यावेळेस आपण पाहतोय धावसंख्या पाहायला मिळते ती 50 कंप्लीट झाली. 53 धावा आपण पाहतो धाबडकावती. 5वं षटक मार्गस्थ असताना 53 धावा आणि इथे खूप मागणी गोलंदाजी. 5 बॉल 22 धावा याने खर्च केल्यात. फुल्लेचा चेंडू मोठा प्रहार. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय मिड विकेटच्या दिशेनं. फक्त सिंगल आणि ओव्हर कंप्लीट होते. मागणी धावांची लयलूट इथे केली जाते. तब्बल 23 धावा किरण मात्र खर्च केल्या आणि एकूण धावसंख्या आपण पाहतोय भंडारली टीमनं 5 ओव्हर मध्ये 54 धावा केल्यात. 55 धावेचं लक्ष ठेवलंय श्री गणेश कोणी टीम समोर. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी येतात. तर आपण वळूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे राहुल भोई सज्ज आहेत. नक्कीच शहर प्रमुख आहेत शिवसेनेचे नक्कीच शहर प्रमुख आहेत वाशीवरून ते बिलॉंग करतायत. आमचे प्रवीण पाटील यांना विनंती केली की आपण आमच्यासोबत जॉईंट व्हावं. दादा आपण यायचं आहे. प्रवीण म्हात्रे नक्की तुमच्यासोबत आता मत जॉईंट होतील यांच्या पण
शुभ असते टॉस मात्र करूया की शिवसेनाचं एक मोठं नाव आहे वाशी शहरातील आणि आज आपल्यासोबत आवर्जून ते मात्र जॉईंट आहेत त्यांच्या आपण शुभ असते टॉस घेतोय नक्कीच कौल ज्ञानेश्वर कदाचित करतील काटा असा कौल आहे छापा येतोय तर नक्कीच मान्यवर विनंती करतो आपण बसून घ्या तुम्हाला पुन्हा मी बोलवलेच सत्कारासाठी तर नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला अतुलला तर काय डिसिजन असेल फिल्डिंग फर्स्ट नक्कीच फील्ड फर्स्ट 5 वर्षी मॅच आहे 2 वेळा नक्कीच स्पर्धेमध्ये 100 धावा झाल्या आहेत तर पहिल्यांदा नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा तुम्ही मात्र डिसिजन घेतला आहे समोरच्या संघाने नक्कीच इन्फॉर्म संघ या वर्षामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ डोंबिवली संघाच्या माध्यमातून जुनियर संघाच्या माध्यमातून बघितला आहे तर काय रणनीती असेल काय गेम प्लॅन असेल पहिल्या इनिंगमध्ये कुठपण थांबवण्याचा प्रयत्न असेल कमीत कमी 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू नक्कीच 60 धावा 15 नक्कीच रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल तर याचा ज्ञानेश्वर सोबत आपण नक्कीच चर्चा करूया ज्ञानेश्वर टॉस जर तू जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता फलंदाजीच केली असते आम्ही क्या बात आहे आता मग तुम्हाला बॅटिंगच करायची आहे मग फलंदाजी करण्याचं डिसिजन का याचं कारण चांगल्या प्रकारे स्कोर होतोय आणि डिफेंड करू आम्ही त्या प्रकारे क्या बात आहे नक्कीच म्हणजे गोलंदाजांवरती विश्वास तो दाखवला आहे तर काय सांगशील आयोजनाबद्दल कारण का बघतो आपण देखण्याचं आयोजन आहे संगीतचं चांगल्या प्रकारची स्पर्धा मी तुम्हाला पहिल्यांदाच कदाचित या स्पर्धेमध्ये या दरम्यान खेळतो की काय जुनियर मुली संघ कारण गतवर्षी खूप अगोदर खेळले होते आणि या वर्षामध्ये पुन्हा एकदा मध्ये आले आहेत तर काय सांगशील आयोजनाबद्दल आमच्या किरणदादाबद्दल काय चांगल्या प्रकारची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते 5वा दिवस आयोजनाबद्दल काय सांगशील आयोजन तर खूप मस्तच आहे खेळायला खूप मजा येईल आउटफील्ड खूप फास्ट आहे स्कोर पण त्या प्रकारे चांगला होता पण आम्ही चांगलाच प्रयत्न करू पूर्ण मध्ये टीम घेऊन आलाय का जुनियर संघ कोणी मध्ये नवीन चेहरा टीम मध्ये नाही तेच प्लेअर ठीक आहे बेस्ट ऑफ लक ज्ञानेश्वर तर आपण काही मध्ये सन्मान घेऊया पुन्हा एकदा आपल्यासोबत जॉईन होतील मान्यवर नक्कीच आमचे किरणदादांचे जवळचे मित्र जे आहेत त्यांचा आपण मग मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या व्यासपीठावरती करूया आमचे प्रवीण दादा मात्रे नक्कीच शहर प्रमुख आहेत वाशी शहराचे दादांना विनंती करू की आमच्यासोबत आपण जॉईंट व्हा वाशी म्हटलं की नक्कीच आमचे किरणदादांचे जुने दिवस त्याच वेगामध्ये त्याच माता नक्कीच नगरपालिकेमध्ये दादा मध्ये जॉब करायचे आता आज आवर्जून मात्र या व्यक्तीचं नाव ठाणा डिस्ट्रिक्ट असो रायगड डिस्ट्रिक्ट असो मलंगड विभाग असो बदलापूरमध्ये असो प्रत्येक ठिकाणी घेतलं जातं किरण ठोंबरे ऍक्च्युली नक्कीच व्यक्ती कोण आहेत तर खूप सारी प्रगती त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते आपल्याला त्याच्यानंतर आमच्यासोबत जॉईन होते समाजसेवक अजून एकच वाशीगावच्या दरम्यान वाशीचे आहेत दीपकजी पाटील हे देखील आमच्यासोबत जॉईन आहेत त्यांना देखील विनंती करेल की आपण देखील आमच्या या व्यासपीठावरती यावं आपले देखील शुभ सन्मान केले जाणार आहे प्रवीणजी आपण थांबायचं कारण का आपण या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे शुभेच्छा द्यायचे किरण दादांना त्याच्यानंतर अजून एक व्यक्तिमत्व आमच्यासोबत नक्की जॉईंट होईल मोरेश्वर आगासकर शाखा प्रमुख आहेत शिवसेनेचं नक्कीच कोपर खेळण्याचे खूप मोठं असं व्यक्तिमत्व दादांना विनंती कर की आपण देखील आमच्यासोबत जॉईंट व्हावा आपले देखील हा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती आम्ही इथनं कव्हर करणार आहोत सतीश पाटील निलजाचे यांचं देखील इथे शुभ आगमन झालं आहे त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यावं आपले देखील आम्ही हा शुभ सन्मान या व्यासपीठात आम्ही कव्हर करणार आहोत तर आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण शुभ सन्मान घेतो आपली संस्कृती आपली परंपरा जपली जाते दादा या आपण सुद्धा सतीश पाटील आहेत आमच्यासोबत जॉईंट आहे त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती आम्ही नक्कीच कव्हर करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती तर पुन्हा नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं मी आभार व्यक्त करेल तर दादांना विनंती आहे प्रवीण दादा मात्र आमच्यासोबत जॉईंट आहेत दादा काय सांगाल या आयोजनाबद्दल किरण दादा म्हटलं की नक्कीच तुमच्याच विभागामध्ये नक्की जॉबसाठी यायचे मात्र आज या विभागामध्ये मलंग रसोदयांचे ते उपाध्यक्ष आहेत आणि पंचायत समितीचे सदस्य देखील आहेत खूप संघर्ष केला किरण दादाने यापर्यंत पोहोचण्यासाठी मात्र आज या व्यक्तीचं नाव पूर्णपणे या पंचकृषीमध्ये घेतलं जातोय अभिमानाने मात्र या व्यक्तीचं नाव घेतलं तर काय सांगाल आपलं जवळचा मित्र आहे आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल आणि दादांना आपण कधी शुभेच्छा द्याल सर्वप्रथम मी किरणजींचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथं बोलवलं किरणजी आमच्या इथे यायचे कामाला आणि तेव्हापासूनची त्यांची आजपर्यंतची जी प्रगती ती खरोखर उत्साहास्पद आहे आणि खरोखर म्हणजे माणूस शून्यातून स्वर्ग कसा निर्माण करू शकतो त्याचं हे ज्वलंत उदाहरण असे आमचे किरण आहेत आणि खरोखर इथे आल्यानंतर तुमचं हे जे नियोजन बघून मला खूप आनंद वाटतोय माझी पण स्पर्धा असे 17 वर्ष झाली गेली धर्मवीर शशक म्हणून मी ठेवत असो तर खरोखर आल्यानंतर असं वाटलं की स्टेडियममध्येच बसलोय आपण आणि जे तुम्ही केले टेंट्स केलेत आणि बाकीच्या सगळ्या ज्या आहेत आणि तुम्ही जे लाईव्ह दाखवताय 2-3 बाईक्स आहेत मोठे मोठे ट्रॉफीज आपण आणल्या आहेत आणि सुंदर असं मैदान बनवलं आहे विकेट चांगला आहे रन्स होतात म्हणजे विकेट चांगल्या प्रकारे बनवलं गेलेलं आहे अक्षरशः इंटरनॅशनलचा लुक तुम्ही इथे दिला आहे आणि हे करणं सोपं नाही आहे कारण की मी करत असतो त्याच्यामुळे मला माहिती आहे ह्याच्या मागे किती मेहनत आहे
ह्याच्या मागं किती लोकांची ताकद लावावी लागते आणि किती दिवस ह्याच्या मागं परिश्रम करावे लागतात हे मला चांगलंच माहिती आहे. हॅट्स ऑफ सगळ्या जेवढे ह्या नियोजनामध्ये आहेत त्यांना सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि किरणजींना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की ते पंचायत समिती सदस्य न राहता अजून मोठी मोठी पदं त्यांनी येणाऱ्या काळात भूषवावी आणि असंच त्यांचं नाव मोठं होत राहावं हीच माझ्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. कारण की जर त्यांनी आपल्या मानविक भाषेने आपलं मनोगत व्यक्त केलं कारण किरण दादा याच विभागात जॉबसाठी जायचं मात्र आज त्याच किरण ठोंबरेंचं नाव आवर्जून मात्र या पंचक्रोशीमध्ये घेतलं तर थँक्यू सो मच. मी पुन्हा एकदा तिघही मान्यवरांचा आभार व्यक्त करेल. मी थेट लगेच घेऊन जातो आमच्या समोरच्या कक्षामध्ये कारण की सज्ज आहेत आमचे विनोदजी पाटील आहेत, योगेशजी मडवी आहेत. तर योगेश मडवी यांचा आपण धावतं समर्थन ऐकूया या दरम्यान मॅचसाठी. थँक्यू सो मच. तर थँक्यू. इथे 54 धाबा केले त्यांनी 55 धाब्याचं उत्तर देताना देखील सुरेख सुरुवात मैदानावरती पाहायला भेटली आहे. मॅच कसं असेल तर ऐकूया पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती विनोद पाटील यांना. धन्यवाद योगेश. हा चेंडू ऑन साइडला पूल करतायत किरण. व्हॉट फॅन्टास्टिक स्ट्रोक. चेंडू सीमा पार. षटकार. शिवसेनेचा वाघाला शिवसेनेचा वाघाला शिवसेनेचा वाघाला शिवसेनेचा वाघाला. क्या बात आहे डीजे. अप्रतिम. एका बाजूला डीजे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत, दुसऱ्या बाजूला किरणच्या बॅटमधून येणारा एक अप्रतिम षटकार. गरज आहे विजयासाठी 55 धावांची. आस्किंग रेट 11.00 आणि आता मात्र धावसंख्या धावपलकावरती पाहतो आपण 13. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे सूरज. स्ट्राईकला किरण. राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र कमरेच्या वर होता, फक्त दिशा दिली आहे. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने 4 धावांसाठी. धावसंख्या धावपलकावरती 17 आपण पाहतोय. खूप चांगली सुरुवात. किरण आणि करण हे 2 फलंदाज. हा चेंडू स्लॉक स्वीप. मिस्टर 360 डिग्री एब्युलस डिव्हिलियर्सच्या आठवणीने हा फटका पाहायला मिळतोय. षटकार. थँक्यू डीजे. स्लॉक स्वीप आपण पाहिला. आठवण क्षणभर पांड्याचे देखील आले आपल्याला आणि त्याचबरोबर केतन म्हात्रेची देखील आठवण आली आणि सर्वात आधी आठवण आली एबी डिव्हिलियर्सची 360 डिग्री. अप्रतिम टायमिंग. लाजवाब. खाली बसले आणि ऑन साइडला चेंडूला भिरकावून दिलं. 23 धावा येत आहे. फ्लाइंग स्टार. स्वप्नवर्त सुरुवात. एक आश्वासक सुरुवात. हा चेंडू यावेळेस मात्र पूल करतायत. भिरकावून दिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सैनिक वेडे करू जीवाचे रा शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. थँक्यू. असं फलंदाज आपण पाहतोय. करणच्या बॅटमधून षटकार येतोय. 29 धावा झालेल्या आहेत. शॉर्ट ऑफ लेन. स्विच हिट. चेंडू येतोय थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक अप्रतिम स्ट्रोक. चौकार. थँक्यू. धावसंख्या धावपलकावरती पाहतोय आपण 33. 22 धावांची अजूनही गरज आहे. घरच्या मैदानाचा फायदा घेत असताना एक खेळपट्टीची पूर्णपणे कल्पना आहे, जाणीव आहे. हा चेंडू टॉस केला होता. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावांसाठी.
तर आज आपण योगेश पाहतोय धावांचा पाऊस, सकाळी थोडासा दुष्काळ आपण पाहिला, मात्र त्यानंतर भरपूर धावा एकेपटोती पाहायला मिळाल्या. आणि कोणी संघ आपल्या घरच्या मैदानावरती आपली दादागिरी सिद्ध करत असताना घरच्या मैदानावरती कुठल्याही संघाला हरवणं इतकं सोपं काम नसतं. मात्र ऑस्ट्रेलियाला आता 70 वर्षानंतर आपण पराभूत केलं. टेस्टमध्ये पेंदरच्या मैदानावरती सामना जिंकता आला नाही. काल धानिवलीला मुरबाडच्या मैदानावरती धानिवली संघाला घरच्या मैदानावरती सामना जिंकता आला नाही. अशा अनेक संघ आहे ज्यांना घरच्या मैदानावरती हरवणं फार कठीण आहे. त्यातला एक देसाई संघ जो घरच्या मैदानावरती नेहमीच ताकदवर पाहायला मिळतोय. त्याचबरोबर वाकण संघाचा देखील उल्लेख करायला हवा. घरच्या मैदानावरती नेहमीच वाकण संघ एक ताकदवर संघ म्हणून सिद्ध राहिलेला आहे, आपण त्याला पाहिलेलं आहे. आणि कोणी संघ या मैदानावरती अप्रतिम कामगिरी करतोय. धावसंख्या धावफलकावरती 37, गरज आहे अजूनही 18 धावांची 19 चेंडूमध्ये. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, शॉर्ट ऑफ गुड लेंथ. टॉस करतायत चेंडूला, आपण पाहतोय पंच इशारा करतात की हा षटक, हे षटक या ठिकाणी संपलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती 37, 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे एका बाजूला झुकताना आपण पाहतोय. खोणी संघाची अप्रतिम कामगिरी. मला गतवर्षीची बोनवलीची नाईट स्पर्धा आठवते. या खोणी संघाने अक्षरशः ती स्पर्धा गाजवली. शेवटला आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी हर्षदची आणि अरुणची आम्ही पाहिली. कारण ढवळेपाडा संघ मेगा फायनलमध्ये हा संघ ढवळेपाडा संघ खूप चांगली कामगिरी करून मोठमोठ्या संघांना पराभूत करून आला होता. आणि दुसऱ्या बाजूने मलंगड गटातून हा संघ कोणी संघ त्या ठिकाणी मेगा फायनलमध्ये पोहोचला होता. ढवळेपाडा संघाने नक्कीच या संघाला सहजतेने घेतलं आणि ती त्यांची खूप मोठी चूक होती. कारण कोणी संघ गतवर्षी या संघाची जबरदस्त कामगिरी आपण सारांश पाटील चषकमध्ये पाहिली आणि यंदाच्या हंगामात त्यांचा परफॉर्मन्स थोडासा खालीवर राहिला. मात्र गतवर्षी त्यांचा फॉर्म नक्कीच लक्षात ठेवण्यासारखा होता. धावसंख्या 37, 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. सुजित येत आहेत. हा चेंडू बॅकफुटवर गेले, जागा बनवली, खूप मोठी गॅप डोळ्यासमोर होती आणि चेंडूला पाडवलंय कव्हर सीमारेषे बाहेर. चौका. तर पहिल्या गड्यासाठी एक मोठी भागीदारी आपण पाहतोय. 14 धावांची आता मात्र गरज आहे. किरण आणि करणची जोडी. किरण देखील खूप चांगल्या लयमध्ये. यावेळेस मात्र चेंडू व्यासपीठाच्या दिशेने मिड विकेट सीमा रेषेच्या जवळ कॉमेडी बॉक्स मध्ये येतोय. षटकार. धावसंख्या धावफलकावरती 47 धावा. फक्त 8 धावांची गरज आहे विजयासाठी. आता मात्र सामना पूर्णपणे एका बाजूला आपण पाहतोय झुकताना. राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू येतोय. मागच्या फटक्याची ही कार्बन कॉपी होती आणि धावा देखील येत आहेत. 6 धावा. तर 38 धावसंख्येवरती नाबाद आहे 9 चेंडूमध्ये. वॉट बॅटिंग. अतिशय चांगली सुरुवात. फक्त 2 धावांची गरज आहे. पहिल्या गडासाठी एक मोठी भागीदारी पाहताय. मात्र आडिवलीच्या मैदानावरती सर्वात मोठी भागीदारी यंदाच्या हंगामात 102 धावांची भागीदारी आपण पाहिली होती पंकज आणि शंतनूच्या माध्यमातून. हा चेंडू सुरेख होता. अवे फ्रॉम द बॉडी, दुरून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. फक्त 2 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवत असताना कोणी संघाचे समर्थक मात्र खूप आनंदात असतील. हा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र पहिला चेंडू आपण पाहिला यादीचा तशाच प्रकारचा होता. या ठिकाणी पाहिलं किरण जास्तीत जास्त ऑनसाईडला खेळणं पसंत करतायत. त्यामुळे 2 चेंडू ऑफ स्टंपवर पिचिंग केले गेले. उसळी देखील दिली गेली होती या चेंडूंना. हा चेंडू यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या थोडा जास्त बाहेर होता. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. पंचांच्या भूमिकेत हेमंत आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहतायत रवी. गौरीपाडाचे 2 खेळाडू पंचांच्या भूमिकेत. हा चेंडू बॅटची कडा घेऊन मागे जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. फलंदाज बाद होतोय. पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी आपण पाहिली. ती भागीदारी 54 धावांची धावसंख्येची बरोबरी झाली. इक्वल झाले. फक्त 1 धावेची गरज असताना फलंदाज किरण मात्र बाद होतोय.
फक्त एका धावेची गरज आहे. कोणी संघ विजयाच्या अगदी जवळ, एक पाऊल दूर आहे विजयापासून. खूप चांगली खेळी किरणची या ठिकाणी आपण पाहिली, तो बाद झाला. फक्त एका धावेची गरज असताना तो बाद होतोय. आता मात्र नवीन फलंदाज येतोय मैदानावरती. हा चेंडू स्विच हिट आणि हा सामना या ठिकाणी संपवलेला आहे या फटक्याने आणि हा सामना जिंकलेला आहे. श्री गणेश क्रिकेट संघ खोणी आपल्या घरच्या मैदानावरती विजयाचं खातं ओपन करतोय आणि भंडारली संघाचं आव्हान या ठिकाणी संपुष्टात आलंय. वेल प्लेड श्री गणेश क्रिकेट क्लब खोनी. हार्ड लक भंडारली संघ. तर मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी नक्कीच खूप चांगली तर नक्कीच या खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर योगेश भरपूर धावा येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज हर्षदने 54 या धावसंख्येमध्ये या भंडारी संघाला रोखण्यामध्ये खूप मोलाचा हातभार त्यांनी लावला. 5 गडी त्यांनी बाद केले. 2 षटकामध्ये 15 धावा त्यांनी खर्च